क्लायंटला एक नवीन कार घ्यायची होती आणि त्या संदर्भात मला त्यांच्या वाईफचा फोन आला होता. तर त्या मला सांगत होत्या की घरी अशी चर्चा चालू आहे की एक नवीन मोठी कार घ्यायची आहे त्यांच्या मिस्टरांना, कारण त्यांच्या मित्रांच्या मध्ये चालू होतं की सगळ्यांनी एक मॉडेलची एक मोठी कार सगळ्यांच्याकडे असावी. तर त्यांचा मला असा फोन आला की तुम्ही मिस्टरांना कन्व्हिन्स करा की नवीन कार घेण्याची आता गरज नाहीये, कारण ऑलरेडी जी कार आहे ती 3-4 वर्ष झालेली आहेत आणि आता तरी सध्या नवीन कारची गरज नाहीये. आणि जी म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट आहे ती ऍक्च्युली त्यांच्या मुलींच्या एज्युकेशनसाठी केली होती आणि ते इथनं पुढे दर वर्षाला त्याच्यातले 7-8 लाख रुपये लागणार आहेत. तर ते मला असं रिक्वेस्ट करत होते की तुम्ही हजबंडना कन्व्हिन्स करा की आता कार न घेता ते पैसे आपण एज्युकेशनसाठी ठेवले तर ते एज्युकेशनसाठीच वापरूया. आता याच्यातनं टेकअवे काय आहे, तर एक तरी ज्यावेळी आपण बघतो की घरातल्या महिला सुद्धा आर्थिक साक्षर होतात, तर त्यामुळं ज्यावेळी आपण काही चुकीचे डिसिजन घ्यायला जातो, इमोशनली आपण मित्रांच्यामुळे काहीतरी डिसिजन घ्यायला जातो, तर त्यावेळी आपल्या प्रायोरिटीज काय आहेत, आपल्या गरजा काय आहेत, आपले गोल्स काय आहेत, याला ओळखून ज्यावेळी आपण त्या डिसिजन मध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट होते तेव्हा आपण चुकीचे डिसिजन घेत नाही. आणि अशा पद्धतीनं मी खूप अप्रिशिएट करेन की ज्या पद्धतीनं त्या मॅडमनी मला इन्फॉर्म केलं आणि तो डिसिजन आम्ही नंतर चेंज केला.